महाविकास आघाडीच्या एक महत्त्वाच्या बातमीनं मुंबई विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। लोकसभा निकालाच्या आधारे मुंबई विधानसभेसाठी 3-2-1 चा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते आणि त्यानुसार ठाकरे गटाला 15, काँग्रेसला 14 तर शरद पवार गटाला आणि घटक पक्षाला मिळून 7 जागा वाट्याला येतील अशी माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। त्यामुळे विधानसभेच्या आधीच महाविकास आघाडीची ही तयारी जोरात सुरू असल्याचं दिसतंय। आपण पाहतोय सध्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष खरं तर कामाला लागलेले आहेत आणि जागा वाटपाचा हा कळीचा मुद्दा जो आहे त्यावरून आतापासूनच आता जोरदार तयारी महाविकास आघाडीने सुरू केलेली आहे। दरम्यान मुंबई विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा हा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आहे। मुंबई खरं तर एक महत्त्वाचा भाग आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि त्या ठिकाणी कोणाला किती जागा मिळाव्यात यासाठीची ही रणनीती महाविकास आघाडीने आखलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षाने टीका केली आहे। कोणी काय म्हटलंय आपण पाहूयात। काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये उद्धवजींनी काँग्रेसचा पंजा घातल्यानंतर आता प्रश्नच उपस्थित होत नाही की रस्सीखेच आहे ते एकदम महाविकास आघाडी म्हणजे जागांसाठी ते घडतच नाही आहे। मुख्यमंत्री पदाचं काहीही ठरत नाही आणि आता तर जागांचा विषय कुठं आहे, आता ते एकजीव जागा आहे। फक्त काँग्रेसने 288 जागा घडवल्या तरी चालेल।